श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही घरामध्ये या दोन भाज्या अजिबात खाऊ नका. 99% लोकांना माहीत नाही की यामुळे आपल्या जीवनावरती अनेक प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकटे, दुःख, दारिद्र्य येत असते. कारण गुढीपाडवा हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि प्रभू श्री रामचंद्र यांना समर्पित असतो. प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता हे कोणाचं प्रतीक आहे, म्हणजेच कोणाचं स्वरूप आहे, तर ते लक्ष्मी नारायणाचं स्वरूप आहे. त्यामुळे या दिवशी त्यांची उपासना केली जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव प्रसन्न असाव्या. घरातील सर्व दुःख, संकटे, दारिद्र्य, दोष, अडचणी दूर राहावे आणि त्याचबरोबर कधीच कोणत्याच प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये येऊ नये. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी काही प्रमुख चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात. याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल. तर बघा, गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी आपल्याला सकाळी सूर्य उगवत्या वेळेसच आपल्या घरामध्ये गुढी जी असते तर ती उभारायची असते. गुढी उभारत असताना काही चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहे. गुढीला आपण जी साडी लावतो ना, तर ती आपल्याला पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची चुकूनही लावायची नसते. तुम्ही केशरी रंगाची साडी लावली तर अतिशय उत्तम, पण नसेलच तुमच्याकडे केशरी रंगाची तर त्याऐवजी तुम्ही मग लाल, पिवळा, निळा या रंगाच्या साड्या देखील लावू शकता. गुढीला साडी लावत असताना ती नवीच असावी. जुनी साडी चुकूनही लावू नये, म्हणजे वापरलेली साडी, घातलेली साडी अशी चुकूनही गुढीला आपल्याला लावायची नसते. गुढी ज्या वेळेस आपण सकाळी उभी करणार असतो त्यावेळेस तिला हळदी, कुंकू, अक्षता व्यवस्थितपणे लावून घ्यायचं असतं. त्याचबरोबर तांब्यावरती तुम्हाला स्वास्तिकचं जे चिन्ह असतं तर ते काढायचं असतं. ज्यावेळेस संध्याकाळी तांब्या आपण घरामध्ये घेतो, गुढी उतरवल्यानंतर त्या तांब्यामध्ये तुम्हाला धान्य भरायचं असतं आणि हे धान्य तुम्ही दान करू शकता. कुठेही दान करा. मग तुम्ही मंदिरामध्ये दान करा, तुमच्या आजूबाजूला कुठे गोरगरीब असेल तर त्यांना दान केलं, एखाद्या गरजू व्यक्तीला जर दान केलं तर आपल्या त्या धान्यामध्ये सतत वाढ होत असते. आपलं ते पुण्य जे आहे तर ते अक्षय होऊन जातं. कारण हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तुम्ही जितकं दान कराल तितकं त्याचं पुण्य हे तुम्हाला अगणित मिळत असतं. गुढीपाडव्याच्या दिवशी लाल पिवळ्या पोटलीचा देखील उपाय करत असतात. ही पोटली मला जर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथून तुम्हाला मिळून जाईल. अगदी 50 रुपयामध्ये ही पोटली मिळतात. त्यामध्ये काही साहित्य असतं आणि ही पोटली आपल्याला आपल्या घरामध्ये लावायची असते. यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर अन्नधान्याची कमतरता राहत नाही. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या आहे. त्याचबरोबर घरामध्ये विष्णू सहस्रनामावरील व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, प्रभू श्री रामचंद्रांची सेवा, त्यामध्ये तुम्ही हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्रम ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्ही पठण करायचं आहे. यामुळे तुम्हाला याचे खूप चांगले फायदे बघायला मिळतील. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही कोणाचा अपमान करू नका. घरामध्ये या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. सकाळी खूप जास्त वेळ झोपायचं नसतं. सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदरच घरातील प्रत्येक व्यक्तीने या दिवशी उठलं पाहिजे. दुपारी सुद्धा या दिवशी चुकूनही झोपायचं नसतं. कारण आपण जर दुपारी झोपलो तर याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या सर्व गोष्टी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला पाळायच्या आहे. घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद चुकूनही होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. कारण असं म्हणतात या दिवशी जर घरामध्ये भांडण, कटकट झाले तर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडण, कटकट हे होतच असतं. त्यामुळे ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहे. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला अजून काही चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत. त्यामध्ये चुकूनही घरामध्ये या ज्या काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला खायच्या नाही. सर्वात प्रथम आपण बघूया
की आपण या दिवशी काय खाल्ल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. तर तुम्ही या दिवशी घरामध्ये सीताफळ जे असतं तर ते खाऊ शकता. उसाचा रस तुम्ही या दिवशी घरामध्ये पिऊ शकता. त्याचबरोबर मखाना म्हणजेच कमळाच्या बियांपासून जे मखाना तयार केलेला असतो तर त्याची खीर तुम्ही घरामध्ये तयार करून ती तुम्ही प्रथम देवीला दाखवायची आहे आणि नंतर ती तुम्ही जर ग्रहण केली म्हणजे तुम्ही स्वतः जर ती खाल्ली तर या सर्वमुळे माता लक्ष्मी आपल्यावरती खूप प्रसन्न होतात. कारण सीताफळ हे माता सीताचं स्वरूप असतं आणि सीता म्हणजे कोण आहे तर साक्षात माता लक्ष्मी आहे. या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी बघा आपल्याला कोणकोणत्या पदार्थांचं सेवन करायचं नाही तर ते आपण बघूया. या दिवशी चुकूनही घरामध्ये नॉनव्हेज जे असतं तर ते खाऊ नका. मांस, मटण, मच्छी, अंडी घराच्या बाहेर किंवा तुम्हाला कोणी खाण्यासाठी बोलवलं तर चुकूनही जाऊ नका. कारण या दिवशी सुद्धा तंत्रमंत्र हे खूप मोठ्या प्रमाणात केले जातात आणि नॉनव्हेजच्या पदार्थांमधनं सुद्धा तंत्रमंत्र हे मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे कोणाच्याच इथे या दिवशी नॉनव्हेज खाऊ नका किंवा स्वतः घरामध्ये देखील बनवू नका किंवा बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये कांदा लसूण जो आहे तर त्याचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य करायचं असतं. कांदा आणि लसूण हे राहू आणि केतूचं प्रतीक मानलं जातं. कांदा लसूण जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही या दिवशी घरामध्ये वर्ज्य करायचं आहे. बघा आपण स्वयंपाकामध्ये कांदा लसूण हा वापरतच असतो पण सणासुदीला शक्यतो करून आपण देवांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेस त्यामध्ये तरी कांदा लसूणचं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला वर्ज्य करायचं असतं. जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही कांदा लसूण या दिवशी वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर या दिवशी ओलांडलेलं अन्न, पाय लागलेलं अन्न चुकूनही खाऊ नका. खाली पडलेलं अन्न चुकूनही खाऊ नका. ते राक्षसाप्रमाण मानलं जातं त्यामुळे त्या चुका देखील तुम्हाला टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही जे सोयाबीनचं तेल असतं तर ते सुद्धा खाऊ नका. त्याऐवजी तुम्ही सूर्यफूल तेल असेल, शेंगदाणा तेल असेल ते देखील तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर घरामध्ये अजून कोणकोणत्या भाज्या तुम्हाला या दिवशी खायच्या नाही तर कोबीचं जे सेवन आहे तर चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी करू नये. कोबी हा तामसिक आहारामध्ये येत असतो त्यामुळे कोबी जो आहे तर तो चुकूनही या दिवशी तुम्हाला घरामध्ये खायचा नाहीये. त्याचबरोबर दुसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे वांग सुद्धा तामसिक आहारामध्ये येत असतं त्यामुळे चुकूनही या दिवशी तुम्हाला वांग जे आहे तर ते घरामध्ये खायचं नाही. तर अशा पद्धतीने ह्या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या चुकूनही घरामध्ये खाऊ नका. त्यानंतर पुढचं म्हणजे मसुराची डाळ. मसुराची जी डाळ असते तर ती मंगळ ग्रहाचं कारक असते आणि मसुराची डाळ जर आपण या दिवशी खाल्ली तर आपला मंगळ ग्रह हा खराब होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मसुराची डाळ या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायची असते. तर अशा पद्धतीने ह्या सर्व ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहे. आणि त्यानंतर हे काही पदार्थ मी जे तुम्हाला सांगितलेले आहे तर ते पदार्थ घरामध्ये खाण्याचा प्रयत्न करा. बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील. माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर भगवान विष्णूंची केलेली सेवा. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी जितके उपाय करता येतील, जितकी सेवा करता येतील त्यांची तितके उद्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.